नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत ही फक्त नावापुरतच राहिली असून येथील नगरसेवक मंडळी शासनाचे अनुदान लाटण्यात मशगूल झालेली आहे। शासनाने नगरपंचायतीला स्वच्छतेकरिता 2.25 कोटी रुपयाचे अनुदान दिलेले आहे। हे काम कंत्राटदाराने घेतले असून संपूर्ण शहरात स्वच्छतेचे 3-13 वाजले आहेत। त्यामुळे शहरात अस्वच्छतेने जिकडे तिकडे कळस गाठलेला आहे। कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाला वाहत्या, नाल्यात साचलेला गाळ आणि नागरी भागात ठिकठिकाणी दिसून येणारा कचऱ्यांचे ढीग नगरपंचायत प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक मानले जात आहे। स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयाची उधळण होत असताना हाराकिरी का असा प्रश्न वजा तक्रार नगरसेवक फिरोज खान अहमद खान यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केलेल्या तक्रारीत विचारला आहे। गेल्या 4 वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर शहराला मुख्याधिकारी लाभले। नगरपंचायत जबाबदारी ग्रामविकास खाते योजी नगरविकास खातेकडे गेली आहे। शासनाकडे पूर्णवेळ मुख्याधिकारी दिलेत। 14व्या वित्त आयोगातून स्वच्छता व अनुषंगिक बाबीसाठी निधी दिला, त्यातून शहराची दैनंदिन स्वच्छता, कर्मचाऱ्याचे संकलन, व्यवस्थापन व वाहतुकीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने या नगरपंचायतीला दिले आहेत। नांदगाव नगरपंचायतचा एकदम नांदगाव नगरपंचायतचा भोंगळा कारभार चालू आहे। पाण्या विषयावर घ्या, पाण्याच्या विषयावर घ्या, स्वच्छतेच्या विषयावर घ्या, कोणत्या व्यक्तिगत कामाचा घ्या, पूर्ण नगरसेवक कंटाळले आहे। 17ही नगरसेवक याच्याबद्दल कामाबद्दल पूर्ण कंटाळले आहे। कोणत्याही प्रकारचे कामं नाही होऊन राहिले। खास करून नांदगाव खंडेश्वरचे अल्पसंख्याक समाज जास्त कंटाळलेला आहे। कारण मी अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी आहे। त्या विषयावर असं चालू आहे नांदगाव नगरपंचायतमध्ये सत्ताधाऱ्याचं असं काम चालू आहे। सत्ताधारी म्हणजे BJP, सेना आणि राष्ट्रवादी या लोकांची सत्ता आहे नगरपंचायतमध्ये नांदगाव खंडेश्वरमध्ये, आणि जाणून बुजून अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाजाला त्रास देऊन राहिले। त्यानुसार 6 महिन्यापूर्वी याबाबत निविदा प्रक्रिया राबवून L1 ठरलेल्या कंत्राटदाराला वार्षिक 2.25 कोटी रुपयामध्ये शहर स्वच्छते कंत्राट देण्यात आले आहे। स्वच्छतेच्या कंत्राटानुसार नगरपंचायत क्षेत्रातील घरोघरी जाऊन केरकचरा गोळा करणे, त्यासाठी वाहन व घंटागाडी उपलब्ध करून देणे, नालीतील गाळ उपसणे, रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी झाडू मारणे, संकलित घनकचरा त्वरित उचलून नेऊन तो डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकणे इत्यादी कामे नियमित होणे अनिवार्य आहेत। मात्र कंत्राटदाराने याला पूर्ण हरताळ फासला असून शहराची स्वच्छता दैनंदिन स्वरूपात केली जात नसल्याचा आरोप नगरसेवक फिरोज खान यांनी आपल्या तक्रारीतून जिल्हाधिकारी यांना केला आहे। तिथं स्वच्छता होऊन नाही राहिली, तिथं पाणी बरोबर येऊन नाही राहिला, 8-8, 10-10 दिवसांना पाणी येऊन राहिला, नाल्या साफ करणं बंद आहे, रोडचे काम बरोबर चालू नाही आहे। ते 2-3 बोरसाठी आमदार साहेब, माननीय आमदार वीरेंद्र भाऊ जगताप साहेबांना 4 बोर दिले होते नांदगावले का बा पाणीची टंचाई भासली नाही पाहिजे अल्पसंख्याक समाजाले, तो सत्ताधाऱ्यांना NOC दिली नाही। त्याच्यामुळे अजून गंभीर परिस्थिती झाली। आणि अधिकारी बदमाश आहेत। अधिकारी म्हणजे CO, विभाग प्रमुख, पूर्ण कर्मचारी बदमाश आहे। हे सगळ्या सत्ताधाऱ्यांना मॅनेज झालेले आहे। ते सगळं झाले आहे। असंच झाला आता मला कलेक्टर साहेबांना एकच म्हणणं आहे की नांदगाव नगरपंचायत बरखास्त करून टाका आणि इथं प्रशासक लावून द्या। तसेच स्वच्छतेच्या संदर्भात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे।